मुश्किल से आते हैं। कोई बात नहीं, हमारे पास आ रहा तो हम आपको देख के निकल जा रहे थे मालूम। सपोर्ट नहीं, सब बच्चों को बोलना है कि कोई भी नायलॉन का मांझा यूज नहीं करने वाला, और बेचने वाला भी जाएगा और वापरने वाला भी जाएगा। सब पे गुन्हे दाखल करूंगी मैं। थांबा फक्त 2 मिनिटं। हां, एक तर पतंग उडवायला आले तर आले तुम्ही इथे, असं का माहिती आहे तुम्हाला? अच्छा, कुठे कुठे नायलॉन मांजा विकतो? आम्हाला काही दुकानं माहीत असतील ना? नाही कुठून मला पण पाहिजे होतं थोडंफार ना. कांटेक्ट में कौन है? इधर मैडम, इधर लगा और आप इधर खड़े हो। आगे देखो, आगे देखो, फोटो काटो। घेऊन टाकू लगेच. नारळाचा मार्ग वापरणार नाही आणि आमची काळजी घेऊ आणि मुलांची काळजी घेऊ आणि आजूबाजूला लोकांची काळजी घेऊ आणि पक्षी उडणार यांची पण काळजी घेऊ. आणि आम्ही सगळ्या नागरिकांना सांगू की नारळाचा मार्ग नका वापरू. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय, पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर, DCP बगाटे सर, ACP शिंदे सर व सगळ्या पोलिसांच्या मार्फतीने शहरामध्ये नायलॉन मांजावर जी बंदी आहे त्या संदर्भामध्ये मोहीम राबवण्यात येत आहे. आणि वेगवेगळ्या जागेवर, वेगवेगळ्या मोकळ्या जागी आणि रस्त्यावर, चौकांमध्ये सगळ्या ठिकाणी जी आहे तर सदरची मोहीम राबवण्यात येत असून या नायलॉन मांजावर माननीय हायकोर्टाने जी बंदी घातलेली आहे आणि या नायलॉन मांजामुळे ज्या म्हणजे लोकांचे, नागरिकांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे जी मोठ्या प्रकारची इंजुरी होते किंवा बाईक चालवताना जर नायलॉनचा मांजामध्ये आला तर गळा कापून जातो. आणि यानुसार जे आहे तर आम्ही जेव्हा गुन्हे दाखल करतो तर BNS कलम 110 आणि 223 नुसार म्हणजे जे आहे कल्पेबल होमिसाइड, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो. त्यामुळे जे आहे की पतंग उडवताना आपण नायलॉन मांजाचा वापर न करता कॉटनच्या मांजाचा वापर करून तुम्ही पतंग उडवू शकता व जो नवीन वर्षाचा 2025 वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती याचा चांगल्या प्रकारे आनंद उपभोगू शकतात. परंतु हा तुमचा आनंद उपभोगताना कोणाचा त्यामध्ये जीव जाणार नाही किंवा कोणाला खूप हार्म असं होणार नाही यासाठी सगळ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तरी सर्व नागरिकांना माझी पोलीस आयुक्तालयाच्या मार्फतीने व माझ्या सर्व पोलीस बांधवांच्या मार्फतीने आव्हान आहे की आपण सगळ्यांनी जे आहे नायलॉनचा मांजा किंवा काचेचा मांजा न वापरता कॉटनच्या मांजाचा वापर करून सदरच्या सणाचा जो आहे आनंद घ्यायचा आहे. आपण ड्रोन उडत आहात पण याचं ध्यान कसं देणार आहे, कसं कळणार आपलं की वरती मांजा नायलॉनचा आहे म्हणून आणि त्याच्यावर कशी कारवाई होणार? आम्ही जे आहे तर म्हणजे पाईप पेट्रोलिंग, व्हेकलची पेट्रोलिंग वगैरे या व्यतिरिक्त ड्रोन पेट्रोलिंगसुद्धा आम्ही ठेवलेली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलं जे आहेत पतंग उडवत असेल तर आम्हाला ते लक्षात येईल आणि त्या ठिकाणी आमचा जो पेट्रोलिंगचा स्टाफ आहे तो जाईल आणि त्या मुलांचे जे आहेत मांजा वगैरे चेक करणार आहे. इव्हन वरतीसुद्धा जर काटाकाटी जास्त मोठ्या प्रमाणात झाली तर आम्हाला ते लक्षात येऊ शकते की हे नायलॉनचा मांजा इथे वापरला जात आहे. ओके. पोलीस न्यायालयाने सांगितले की नायलॉनचा मांजा वापरायचं नाही तर आम्ही वापरणारच नाही आतापासून आणि आम्ही कॉटनच्या मांजाच वापरतो. काय म्हणाले मॅडम? मॅम म्हणाल्या की दुखापत होते वापरल्यामुळं दुसऱ्या लोकांची खूप डोळे कपत आहे आणि पक्ष्यांचे पण पंख ते खूप कपत आहे. त्यामुळे कॉटनचा मांजा वापरायचा. ओके.